नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमचंद्र पाटील आपलं जिजाऊच्या मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण गणितामधले काही क्वेश्चन या ठिकाणी चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, 5 ऑगस्ट पासून आपण ऑनलाईन सत्रांना पुन्हा सुरुवात केलेली आहे. वेगवेगळ्या माध्यमांमधून आपल्याला समजतंय की आता पोलीस भरती देखील डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेची लिपिक पदासाठी जवळपास 1800 पेक्षा जास्त पदांसाठी ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. त्याचं पण पूर्ण नोटिफिकेशन मी तुम्हाला एका व्हिडिओच्या माध्यमातून अपलोड करणार आहे. आणि या सर्वच परीक्षांसाठी गणित आणि बुद्धिमत्ता या दोन विषयांची तुमची तयारी व्हावी आणि म्हणून या ठिकाणी रोज संध्याकाळी 4 ते 5 या दरम्यान ऑनलाईन सेशन या ठिकाणी आपण घेत असतो. विद्यार्थी मित्रांनो, हे सेशन ऑनलाईन करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, कारण ऑनलाईन सेशन करण्याचं महत्व वेगळंच असतं. एक विशिष्ट पद्धतीने आपण त्याच्याशी लिंक होतो आणि एक ऑफलाईन सारखाच फील आपल्याला त्या ठिकाणी येतो. गणित आणि बुद्धिमत्ता हे दोन विषय महत्वाचे आहेत, अनिवार्य आहेत आणि स्कोरिंग देखील आहे. तिघ गोष्टी आहेत. आणि तुम्ही जर शिस्तबद्ध पद्धतीने जर सराव करत राहिले तर नक्की तुम्हाला या विषयांमध्ये चांगले मार्क्स मिळवता येतात आणि तुमची रँकिंग तुम्हाला वाढवता येईल. आणि हाच विचार घेऊन आपण रोज संध्याकाळी 1 तास, रोज संध्याकाळी 1 तास सातत्य आपण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. फार फार काही अडचणी असतील तर त्या ठिकाणी आपण व्हिडिओ अपलोड करत नाही, पण सातत्य आपण मेंटेन केलेलं आहे. रोज 1 तास जर तुम्ही अशा पद्धतीने तयारी करत राहिले तर तुमच्या तयारीमध्ये आमूलाग्र बदल त्या ठिकाणी होणार आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आपण सर्वांनी बऱ्याच वेळेस ऐकलंय. त्याचा तुम्ही अनुभव घ्या. अनुभव घ्या. लेक्चर करत असताना पेपर पेन्सिल घेऊन बसा. या ठिकाणी तुमचं भूगोल किंवा चालू घडामोडी किंवा इतिहास असं लेक्चर नाहीये. या ठिकाणी तुम्हाला काहीतरी काहीतरी काम करावं लागेल. कच्चं काम करावं लागेल, जेणेकरून तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचता येईल. आणि म्हणून तुमचं 100% द्या. जिजाऊच्या मार्फत तुम्हाला 200% दिलं जातंय. तुम्ही तुमचं 100% दिलं तर तुमचं सिलेक्शन, तुम्हाला ज्या पोस्ट साठी तुम्ही तयारी करतायत ते पोस्ट साठी तुमची डेफिनेटली निवड होणार आहे, हे नक्की आहे. हे नक्की आहे. तुमचं 100% द्या. ओके, चला तर मग आजच्या पहिल्या प्रश्नाला आपण या ठिकाणी सुरुवात करतो. आजचा पहिला प्रश्न आलाय, खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? प्रश्न व्यवस्थित वाचा. आपल्याला अयोग्य विधान विचारलंय, म्हणजे कोणतं विधान चुकीचे आहे. ओके, चुकीचे विधान आपल्याला विचारलंय. तर चारही विधानांचा आपल्याला विचार करावा लागेल. प्रश्न विचारण्याच्या पद्धती बदलतायत आणि त्याप्रमाणे मी त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच प्रश्न देत असतो, ज्याच्याने तुमचे संकल्पना, कन्सेप्ट क्लिअर होतात. कोणत्याही संख्येला शून्याने गुणल्यास गुणाकार 30 संख्या येते असं आहे का? समजा 35 आहे, 35ला तुम्ही शून्याने गुणलं असता तर गुणाकार 0 येतो, 30 संख्या येत नाही. म्हणजे चुकीचं, अयोग्य हे पहिलाच विधान आहे. बाकीचे दुसरे बघून घ्या. कोणत्याही संख्याला शून्याने गुणल्यास गुणाकार 0 येतो, बरोबर आहे. 35ला मी शून्याने गुणलं तर गुणाकार 0 आला, हे विधान बरोबर आहे. म्हणजे तो आपला उत्तराचा पर्याय नाही. आपला उत्तराचा पर्याय चुकीचं विधान असणार आहे. कोणत्याही संख्येला 1 ने भागाकार केल्यास, समजा 35ला जर मी 1 ने भागितलं तर माझं उत्तर 35च येतं. आणि कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागाकार केला असता, 35ला जर मी 35 ने भागितलं तर माझा भागाकार 1 येणार आहे. म्हणजे 2, 3, 4 हे तिघं विधान बरोबर आहे, योग्य आहेत. पहिलं विधान अयोग्य आहे, म्हणून तो आपला उत्तराचा पर्याय होणार आहे. येस. तर ह्या काही संकल्पना आपल्या संख्याज्ञान या टॉपिक मध्ये आपण चर्चा केलेला असतो. त्याच्यावर प्रश्न विचारला गेला बघा. प्रश्न विचारण्याची पद्धत समजून घ्या. हा, चला. पुढचा प्रश्न या ठिकाणी मी देतोय. प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न करा. मी 30 सेकंदाचा वेळ तुम्हाला देतोय. 2 अंकी संख्येत 6 अंक असलेल्या संख्या किती? 6 अंक असलेल्या संख्या किती? 6 किती वेळेस वापरला गेलाय हा असं नाही विचारलंय तुम्हाला. 2 असलेल्या संख्या किती असं विचारलेलं आहे. आता याच्यासाठी बघा, जिजाऊच्या मार्फत मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र थ्रू आपण बऱ्याच मागच्या काही महिन्यांपासून आपण या ठिकाणी मार्गदर्शन करतोय. एप्रिल जून पर्यंत जे व्हिडिओज अपलोड केलेले ते तुम्ही बघा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक चार्ट त्या ठिकाणी बनवून दिलेला आहे. त्यामध्ये
2 अंकी एकूण संख्या किती, 1 अंकी एकूण संख्या किती, 3 अंकी एकूण संख्या किती, मग एखादा विशिष्ट अंक 0 व्यतिरिक्त 1 ते 9 हे अंक किती वेळेस वापरले जातात आणि किती संख्यांमध्ये वापरले जातात. म्हणजे ही माहिती जर तुम्हाला अगोदरच माहिती असेल, तर आपल्याला या प्रश्नामध्ये परीक्षेच्या वेळेस वेळ द्यावा लागत नाही. 2 अंकी संख्या बघा. सर्वात पहिली 2 अंकी संख्या ज्याच्यामध्ये 6 वापरला गेला ती 16 आहे. नंतर 26, नंतर 36, नंतर 46, नंतर 56, नंतरचं बघा 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, नंतर 76, 86 आणि 96. येस. मग मोजून घ्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18. तुमचं उत्तर 18 येणार आहे. असा जर प्रश्न विचारला असता 6 अंक किती वेळेस वापरला गेलाय, तर तो 19 आला असता, कारण 66 मध्ये 6 2 वेळेस लिहिलेला आहे. आणि हे प्रत्येक अंकाच्या बाबतीत आहे. 1 ते 9 पासून कोणताही जर तुम्ही अंक घेतला, तर 2 अंकी संख्या जर मी असं विचारलं, अशा 2 अंकी संख्या किती ज्याच्यामध्ये 9 हा अंक वापरलेला आहे. अंक असलेल्या संख्या, 9 हा अंक असलेल्या संख्या. पुन्हा तुमचं उत्तर 18. अशा किती संख्या 2 अंकी संख्या आहेत ज्याच्यामध्ये 8 हा अंक वापरलेला आहे. पुन्हा तुमचं उत्तर 18. पण किती वेळेस वापरलाय असं जर विचारलं तर 19 उत्तर येईल. किती संख्यांमध्ये विचारलं तर उत्तर 18 येणार आहे. ओके. चला पुढचा प्रश्न बघा. 200च्या शेकडा 10 मधून 10 वजा केल्यास किती उरतात? चला, शेकडेवारीचा प्रश्न आहे. 200च्या 10% काढा. मी तुम्हाला काही वेळ देतोय, प्रत्येकाने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. शेकडेवारी हा महत्वाचा विषय आहे. आपल्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. कोणत्याही संख्येचे जर तुम्हाला शेकडा काढायचे असतील आणि 10% काढायचे असतील, तर त्याला फक्त 10 ने भागायचं. म्हणजे बघा, 240 चे 10 शेकडा 10 जर मी तुम्हाला विचारलं, 240 चे शेकडा 10 म्हणजे 240 चे शेकडा 10 म्हणजे 24. 360 चे शेकडा 10 म्हणजे 36. येस. 350 चे शेकडा 10 म्हणजे किती? 35. इतकं सोपं आहे. शेकडा 10 काढणं सर्वात सोपं आहे. ओके. फक्त त्या संख्येला 10 ने भागून टाका. मी जर विचारलं 480 चे शेकडा 10 किती? 480 चे शेकडा 10 किती होणार आहे? 48 होणार आहे. मी जर विचारलं 540 चे शेकडा 10 किती? 540 चे शेकडा 10 54 होणार आहे. ओके. 540 चे शेकडा 10 54 होणार आहे. 54 होणार आहे. तर त्या पद्धतीने मग करा आता. 200 चे शेकडा 10 किती होतील? चला करा. सर्वांनी करण्याचा प्रयत्न करा. 240 चे 240 चे शेकडा 10 आपण त्या ठिकाणी काढले होते. 24 काढले होते. ओके. त्याच पद्धतीने आपल्याला जर इथं काढायचं असेल, त्याच पद्धतीने जर आपल्याला इथं काढायचं असेल, तर आपल्याला चला त्याच पद्धतीने जर आपल्याला इथं काढायचं असेल, 200 चे काढायचे आता या ठिकाणी आपल्याला 200 चे शेकडा 10 काढायचे. 200 चे शेकडा 10 किती होतील तुमचे? 20 होतील आणि 20 मधून 10 वजा केले तर किती उरतात? 10च उरतात. म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असणार आहे. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असणार आहे. येस, व्हेरी गुड. चला पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणती जोडी जोडमोड ही नाही आणि सहमोड ही नाही? आता जोडमोड संख्या काय आणि सहमोड संख्या काय, ह्या संकल्पना पहिल्यांदा माहिती पाहिजे. अच्छा, मूळ संख्या माहिती आहे तुम्हाला? मूळ संख्या म्हणजे काय हे माहिती आहे? येस. मग म्हणून टाका मनातल्या मनात. मूळ संख्यांची व्याख्या बोलून घ्या. चला. हा. मूळ संख्यांची व्याख्या मनातल्या मनात बोलून घ्या. येस, मूळ संख्या म्हणजे ज्या संख्यांना एक व त्याच संख्येने भाग जातो. आणि जोडमूळ संख्या म्हणजे अशा दोन मूळ संख्या ज्यांच्या मधला फरक हा 2 आहे. म्हणजे जोडमूळ संख्यांची पहिली जोडी आहे 3, 5, नंतर 5, 7, नंतर 11, 13, 17, 19, 29, 31. आय होप तुम्हाला समजलं. आता मग ही जोडमूळ संख्यांची जोडी आहे. आपल्याला जोडमूळ ही नाही आणि सहमूळ ही नाही, म्हणजे हा पर्याय तुमचा गेला. आता समूळ संख्या म्हणजे काय होतो? समूळ संख्या, आता बघा ही पण जोडमूळ संख्यांची जोडी आहे, ती पण आपल्याला चॉईस करायची. ही पण जोडमूळ संख्यांची जोडी आहे. चालणार नाही. तर या ठिकाणी ही जोडी आपली 82 आणि 88 या मूळ संख्या पण नाहीत
आणि ते सहमूळ पण नाहीत, कारण दोघांना दोनाने भाग जातोय. 82ला पण दोनाने भाग जातो आणि 88ला पण दोनाने भाग जातो. म्हणून आपल्याला अशी जोडी शोधायला लावली होती जी सहमूळ बी नाही. सहमूळ नाही. सहमूळ म्हणजे सोबत मूळ संख्या. म्हणजे बघा 25 आणि 8 या सहमूळ संख्या आहेत. या सहमूळ संख्या का? जर 25ला बघा 25ला 5ने भाग जातो. म्हणजे 25चे जर अवयव पाडले तर 5 गुणिला 5 गुणिला 1 येतं. 8चे जर अवयव पाडले 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 1 असा येतो. म्हणजे याच्या अवयवांमध्ये आणि याच्या अवयवांमध्ये सामायिक एका व्यतिरिक्त काहीच नाहीये. म्हणून अशा संख्यांच्या जोडीला सहमूळ, सोबत मूळ असं म्हटलं जातं. परंतु 88 आणि 82 यांचे जर अवयव पाडले तर त्याच्यामध्ये एका व्यतिरिक्त 2 हा अवयव पुन्हा सामायिक असेल, म्हणून ती सहमूळ संख्यांची जोडी नाही आणि मूळ संख्या पण नाही. पुढचा प्रश्न बघा, खूप सुंदर प्रश्न आहे. समीरने 6,07,00,000 6,07,00,000 ही संख्या अंकात लिहिताना त्याने चुकून अशी लिहिली तर त्याचे उत्तर किती फरकाने चुकले? किती फरकाने चुकले? 6,07,00,000 त्याला लिहायचं होतं आणि त्याने असं लिहून टाकलंय. हे जर तुम्ही बघितलं तर हा हा त्याने लिहिलाय 60,07,000. ओके, मग 60,07,000 आणि 6,07,000 यांच्यातला फरक आपल्याला शोधायचा आहे. यांच्यातला फरक आपल्याला शोधायचा आहे. 0,0,0,0,0 आणि 54 म्हणजे त्याने जो फरक केला होता त्याचा फरक उत्तर किती फरकाने चुकले? 54,00,000 एवढ्या फरकाने चुकलं. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असलं पाहिजे. सुंदर प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रश्नाचं स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक प्रश्न आपल्याला एक वेगळी संकल्पना आणि एक वेगळा विचार देऊन जातोय. त्याच्यावर फोकस करा. पेपर पेन्सिल घेऊन बसा. शक्य झाल्यास तुम्हाला मिळालेल्या वेळात ते लिहून घ्या किंवा हा लाईव्ह सेशन नंतर व्हिडिओ जिजाऊच्या चॅनलवर जसाच तसा असतो त्यावेळेस तुम्ही पुन्हा याला बघा, उजळणी करा. बिकॉज रिव्हिजननेच आपल्याला विजन मिळते. लक्षात घ्या. पुढचा प्रश्न हा अपूर्णांकांची बेरीज वर आहे. चला अपूर्णांकांची बेरीज करा. अपूर्णांकांची बेरीज करताना छेद भिन्न असतील तर छेदांचा लसावी घेऊन छेद समान करा आणि मग अंशांची बेरीज करावी लागते. मी तुम्हाला 30 ते 40 सेकंदाचा वेळ देतोय हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी. प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न करा. चला. प्रत्येकाने आपला या ठिकाणी सहभाग नोंदवा आणि उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं बघा 3/4 5/6 मध्ये बेरजेचं चिन्ह आहे. मध्ये बेरजेचं चिन्ह आहे आणि 5/8 यांची आपल्याला बेरीज करायची आहे. तर छेदांचा लसावी 4, 6 आणि 8 यांचा लसावी हा 24 येणार आहे. यांचा लसावी बरोबर किती आला? 24 आला. आता काय करू आपण? प्रत्येक छेदस्थानी 24 येण्यासाठी मी 3/4 ला अंशाला आणि छेदाला 6 ने गुणाकार करतो. नंतर 5/6च्या अंशाला आणि छेदाला 4 ने गुणाकार केला आणि 5/8च्या अंशाला आणि छेदाला 3 ने गुणाकार केला. तर 7×3 = 18/24, 4×5 = 20/24 आणि 5×3 = 15/24. चला बेरीज करून टाका. 18 आणि 20 किती झाले? 38. 38 आणि 15 तुमचं 53 झाले. 53/24. मग भाग देण्याचा प्रयत्न करा. पूर्णांक युक्त अपूर्णांकात 24 जुने 48 बाकी 5 उरेल आणि छेदस्थानी 24 जसंच तसं. म्हणून तुमचं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 2.5/24 या ठिकाणी उत्तर येणार आहे. आय होप की तुमचं पण हेच उत्तर आलं असेल. व्हेरी गुड. चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर येतोय. प्रत्येकाने सॉल्व्ह करा.
प्रश्न वाचा, प्रश्न वाचून समजून घ्या आणि करण्याचा प्रयत्न करा. 30 सेकंदाचा वेळ मी तुम्हाला देतोय प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी. चला, पेपर पेन्सिलचा वापर करा. काही गोष्टी येत नसतील तर ठीक आहे, पण या जे पण आपण क्वेश्चन करतोय त्याच्यातले कमीत कमी एक 20-30% क्वेश्चन्स आपल्याला जमायला पाहिजे आणि ते आपले बरोबर पण यायला पाहिजे. जमत नसतील तरी चालेल, पण तुम्ही तुमचा प्रयत्न थांबवू नका. प्रयत्न थांबवू नका. चौरसाचं क्षेत्रफळ, या ठिकाणी हे दोन सूत्र तुम्हाला लागतील. चौरसाचे क्षेत्रफळ, चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर त्या चौरसाच्या बाजूच्या वर्गा एवढं असतं. आणि चौरसाची परिमिती, चौरसाची परिमिती, परिमिती म्हणजे त्या आकृतीच्या चारही बाजूंची बेरीज असते. 4 गुणिला बाजू. आता बघा, 625 चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळ असलेल्या चौरसाकृती बागेला 4 पदरी कुंपण घालण्यासाठी 50 रुपये प्रति मीटर दराने किती खर्च येईल? म्हणजे या ठिकाणी असं हे चौरसाकृती या ठिकाणी बाग आहे आणि याचं क्षेत्रफळ 625 दिलंय. मग क्षेत्रफळ 625 बरोबर बाजूचा वर्ग, त्याच्यावरून आपल्याला दोघं बाजूला वर्गमूळ घेतलं तर त्या चौरसाची बाजू भेटून जाईल. वर्गमुळात 625 म्हणजे 25. ओके, मग ही बाजू 25 आली. सर्वच बाजू चौरसाच्या सर्व बाजू सारख्या असतात, मग त्याच्यावरून त्याची परिमिती काढून टाका. परिमिती, चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिला बाजू. सो किती सोपं आहे बघा. 25 चोक 100, 100 मीटर. एका पदरी कुंपण करण्यासाठी 100 मीटर लागतील. 4 पदरी कुंपण करायचंय. 4 पदरी कुंपण करण्यासाठी 100 गुणिला 4 करावं लागेल, म्हणजे एवढं मीटर त्या ठिकाणी कुंपणाचं लांबी येईल. आणि एका मीटरचा खर्च किती आहे? 50 रुपये. म्हणून एकूण खर्च काढण्यासाठी या 400 मीटरला 25 ने गुणावं लागेल. ओके, 400 मीटरला 25 ने गुणावं लागेल. 25 चोक 100, 4 पदरी कुंपण करताय तुम्ही. ओके, हा 50 ने गुणा, 25 ने नाही, 50 ने गुणावं लागेल, कारण 50 रुपये त्याचा दर आहे. सो 5 चोक 20 झाले आणि 3 शून्य येतील, म्हणजे तुमचा येणारा खर्च हा 20,000 रुपये येणार आहे, जो पर्याय क्रमांक 4 आहे. खूप सुंदर प्रश्न आहे. एकाच प्रश्नामध्ये आपल्या बऱ्याच सूत्रांची देखील उजळणी त्या ठिकाणी होते. बऱ्याच सूत्रांची उजळणी आपली त्या ठिकाणी होते. चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग आणि चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिला बाजू. चला, पुढचा प्रश्न मी तुमच्या समोर देतोय. प्रत्येकाने प्रयत्न करा. खूप सुंदर प्रश्न आहे. प्रश्न वाचा. बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना गणितामध्ये अशी अडचण येते की सर प्रश्न समजला नाही, मग उत्तर कसं देता येईल आम्हाला? तर म्हणून प्रश्न समजण्यावर भर द्या. प्रश्न समजण्यावर भर द्या. चला, प्रश्न समजण्यावर सर्वांनी भर द्या. एका सेवाभावी संस्थेने वृक्षारोपण कार्यक्रमाअंतर्गत 100 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवर 5 किलोमीटर अंतरावर एक याप्रमाणे दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूस झाडे लावण्याचे ठरवले तर एकूण किती झाडे लावता येतील? सुंदर प्रश्न आहे. दुतर्फा म्हणजे दोघं बाजूला आणि 5 किलोमीटर नंतर बघा, इथं एक एक झाड लावलं, त्याच्यानंतर 5 किलोमीटरचा गॅप, नंतर इथं एक झाड, 5 किलोमीटरचा गॅप, इथं एक झाड, 5 किलोमीटरचा गॅप, इथं एक झाड, 5 किलोमीटरचा गॅप. असं आपल्याला 100 किलोमीटर कम्प्लीट करायचं आहे. तर या एका रांगेमध्ये 21 झाडं येतील. 21 झाडं येतील. हा, आता बघा गॅप किती झाले इथं? 5-5 चे 3 गॅप झाले. झाडं किती लावले गेले तुमचे? 4. आपल्याला 100 किलोमीटर साठी असं 5-5 चे किती गॅप घ्यावे लागतील? 20 गॅप घ्यावे लागतील. 20 100. मग 20 गॅप घेतले तर झाडं किती येतील? 21. कारण हे पहिलं झाड हे 0 अंतरावर आहे, 0 किलोमीटर अंतरावर आहे. नंतर हे 5 किलोमीटर अंतरावर, नंतर 10 किलोमीटर अंतरावर,
नंतर 15 किलोमीटर अंतरावर, लाईक दॅट. हा, तर एका बाजूला 21 आणि दुसऱ्या बाजूला 21, कारण दुतर्फा झाडं लावायची आहेत. सो 21 + 21 किती उत्तर येणार आहे तुमचं? 42 उत्तर येणार आहे. मला पूर्ण खात्री आहे की तुमचं पण उत्तर 42 आलं असेल. दुतर्फा म्हणजे या शब्दाला आपल्याला मान द्यायचा आहे. दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूस. येस. चला, पुढचा प्रश्न मी तुमच्या समोर दिलेला आहे. प्रत्येकाने प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. जिजाऊच्या ऑनलाईन मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रावर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत लिंक शेअर करा आणि आवर्जून एक मेसेज त्यांना टाका. बोलता येत असेल तर तुम्ही त्यांना पर्सनली फोन करून बोला की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्या सोबत त्यांची देखील तयारी होईल. हा, आपल्या सोबत जर कोणाचं अजून एखाद दुसऱ्या व्यक्तीचं भलं होत असेल तर त्याच्यापेक्षा चांगलं काम नाही विद्यार्थी मित्रांनो. निसर्ग शक्ती आपल्याकडे बघत असते आणि आपल्याला त्याचा कुठं ना कुठं परतावा आयुष्यात मिळत असतो. लक्षात घ्या. म्हणून चांगल्या गोष्टींचा प्रचार प्रसार करा. जिजाऊच्या माध्यमातून कोकणात आणि कोकणात व्यतिरिक्त महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक सर्वोत्तम सोय या ठिकाणी केली गेली आहे की आपल्याला बेसिक मधलं बेसिक मार्गदर्शन, बेसिक टू ऍडव्हान्स मार्गदर्शन आपल्याला मिळावं आणि ते रोज मिळावं. रोज सातत्य त्याच्यामध्ये पाहिजे. कारण आपल्याला माहिती आहे, एखाद्या गोष्टीमध्ये जर तुम्ही सातत्य ठेवले तर एक ऍव्हरेज विद्यार्थी देखील, साधारण विद्यार्थी देखील खूप चांगलं काम करू शकतो. हा सातत्याचा प्रभाव असतो. तुमचं सातत्य किती आहे? आणि आपण सातत्याने रोज एक तास ही ऍक्टिव्हिटी करतोय. हो, रोज एक तास ही करतोय. आणि म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे पोहोचवण्याचा प्रयत्न करा. चला, संदीप जवळ 42,378 आणि 42,332 432 क्रमांकापर्यंतच्या 100च्या नोटांचा एक बंडल आहे. 100च्या नोटांऐवजी 500च्या नोटा हव्या असतील तर 500 रुपयाच्या एकूण किती नोटा होतील? पहिल्यांदा आपल्याला घ्यावं लागेल एकूण किती नोटा होत आहेत आणि 100 रुपयाप्रमाणे त्याची किती रक्कम होते. ओके. आता या नोटांची वजाबाकी करताना बघा, 42,378 ही सुरुवात होती आणि शेवट झाला 42,432. मग 42,432 मधून तुम्हाला 42,378 वजा करावे लागतील. वजाबाकी करा. 12तून 8 गेले 4, हातच्याला 1, 13तून 8 गेले 5, हातच्याला 1, इथं आलं 0, 0, 0 म्हणजे 54 नोटा आहेत. किती नोटा आहेत? 54 नोटा आहेत. लक्षात घ्या. मग ह्या 54 नोटा नाहीयेत. या 54 नोटा नाहीत. याच्यामध्ये काय करावं लागेल? एक ऍड करावं लागेल, 55. कारण आपल्याला दोघं इन्क्लुझिव्ह घ्यावे लागतील. दोघांना धरून म्हणजे 378 नंबर क्रमांकाची पण आणि 432 पण. सो इथं जर तुम्ही गडबड केली, 54 नोटा घेतल्या तर उत्तर चुकून जाईल. 55 नोटा आहेत. किती रुपयाच्या? 100 रुपयाच्या. सो गुणिला रुपये 100 जर केले तर 5,500 रुपये होतात. आता 5,500 रुपयाच्या 500च्या नोटा घेतल्या असता तर नोटांची संख्या बरोबर 5,500 भागीला 500 करावे लागतील. 5,500 भागीला 500. 2 शून्य 2 शून्य कॅन्सल झाले. 55 भागीला 5. तुमचं उत्तर 11 येणार आहे. आय होप तुमचं देखील उत्तर 11 आलं असेल. खूप सुंदर प्रश्न आहे बघा. बरेच विद्यार्थी या ठिकाणी चूक करून टाकू शकतात की 54 घेऊन जर तुम्ही काम केलं तर 5,400 ला तुम्हाला 5,400 ला 5ने पूर्ण भागच जाणार नाही त्या केसमध्ये. ओके, चला, पुढचा प्रश्न तुमच्या समोर आलाय आणि प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करा. मी 30 सेकंद थांबणार आहे. 30 सेकंद मी या प्रश्नावर थांबणार आहे.
चला, आदित्यला केरळला सहलीला जाण्यासाठी 9,500 रुपयांचा प्रवास खर्च होता. 9,500 रुपये अंकांमध्ये लिहून घ्या, 9,500. व 7,500 रुपये इतर खर्च होता. 7,500 म्हणजे 7,125. 7,500. 7,500 म्हणजे 7,250 येणार आहे. 7,500 म्हणजे 7,250 येणार आहे. तर सहलीसाठी एकूण खर्च किती? म्हणजे 9,500 अधिक 7,250 यांची जर बेरीज आपण केली, 0, 5, 7 आणि हे 16 म्हणजे 16,750. तर 16,750 ला आपण म्हणू 17,500. 17,500. सो तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. तर शब्दांमध्ये तुम्हाला विचारलेलं आहे. शब्दांमध्ये या ठिकाणी तुम्हाला हा प्रश्न दिलेला आहे. संख्यांच्या स्वरूपात हा खर्च दिला नाहीये. संख्यांच्या स्वरूपात कदाचित हा खर्च दिला असता तर हा प्रश्न सोपा झाला असता. पुढचा प्रश्न आपल्या समोर आलाय. प्रत्येकाने या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. खूप चांगला प्रश्न आहे. चला, करण्याचा प्रयत्न करा. 435 म्हणजे 435 गुणिला 1 स्टार बरोबर 5 स्टार स्टार 0. आपल्याला असं विचारलंय. तर स्टारच्या जागी कोणता समान अंक येईल? स्टारच्या जागी कोणता समान अंक येईल? आता थोडासा तुम्ही विचार केला पाहिजे बघा या ठिकाणी. जर इथं मी जर 0 ठेवला तर 435 गुणिला 10 जर केले तर तुमचं उत्तर 4,350 यायला पाहिजे. म्हणजे हा पर्याय तुमचं उत्तर येत नाही, कारण पर्यायामध्ये पहिला 5 आणि शेवटचा 0 आहे. तुम्ही जर ह्या एक स्टारच्या जागी 1 ठेवला तर एकक स्थानचा अंक 5 क्रिएट होऊन जाईल, पण इथं तो 5 आहे. म्हणजे स्टारच्या जागी विषम अंक यायलाच नको. कोणत्याही परिस्थितीत स्टारच्या ठिकाणी विषम अंक नकोच आहे. त्या बेसिसवर पर्याय क्रमांक 2 आणि 4 पण उडून गेले. तुमचं उत्तर या ठिकाणी स्टारच्या जागी 2च असायला पाहिजे. करून बघा. 12 पंचे 60, हच्याला 6. 12 36 आणि 6 42, हच्याला 4. 12 चौक 48 आणि 4 52. तर इथं पण 2 आला आणि इथं पण 2 2 आला. म्हणून तुमचं पर्याय उत्तर क्रमांक 3 येणार आहे. तर काही वेळेस थोडस संख्या ज्ञान तुम्हाला त्या ठिकाणी वापराय करावं लागतं. पर्यायांची मदत घेऊन तुम्ही या प्रश्नांची उत्तरं देखील लवकर देऊ शकता. पुढचा प्रश्न बघा, नफा तोट्यावरचा आहे. प्रत्येकाने करा, प्रश्न वाचा, मी वेळ देतोय तुम्हाला. चला. इक्बालने 25,000 रुपयाला एक जुनी मोटरसायकल विकत घेतली. तिच्या दुरुस्तीसाठी 8,500 व रंग देण्यासाठी 2,500 रुपये खर्च केला. 25,000 रुपयाची जुनी मोटरसायकल. मग त्याने एकूण खर्च किती केला बघा. म्हणजे एकूण त्याची खरेदी किंमत काय झाली? खरेदी किमतीमध्ये तुम्हाला ती मोटरसायकल विकत आणण्याची किंमत आणि त्याने लावलेला खर्च हे ऍड करावं लागेल. हे ऍड करावं लागेल. चला करा. हे ऍड करावं लागेल. सो 25,000 अधिक 8,500, 8,500 अधिक 2,500
म्हणजे हे तुमचे झाले या ठिकाणी 11,000 आणि हे 36,000 रुपये तुमचे या ठिकाणी झाले. 36,000. आणि ती गाडी त्याने विक्री किंमत किती आहे? गाडीची विक्री किंमत किती आहे? गाडीची विक्री किंमत आहे 38,500. म्हणजे डेफिनेटली नफा होणार आहे. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत वजा खरेदी किंमत. नफाचं सूत्र आहे बघा. विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग विक्री कितीला होती बघा? 38,500 वजा 36,000 वजा बाकी जर तुम्ही केली तर तुमचं उत्तर 2,500 येणार आहे. त्याला 2,500 रुपये नफा झाला. पर्याय क्रमांक 2. साधा प्रश्न होता, पण काहीतरी त्या ठिकाणी स्टोरी बनवली गेली आहे. प्रश्न लांबलचक बनवला गेला मुद्दाम आणि त्यावरून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सहज देता आलं. चला, पुढचा प्रश्न आहे बघा. ज्या प्रश्नाने आपण सुरुवात केली होती तशाच प्रकारचा हा प्रश्न आहे. खालीलपैकी अचूक विधान कोणतं? अचूक म्हणजे बरोबर विधान आपल्याला विचारलंय. अचूक विधान. बरोबर विधान कोणतं आहे? चला. अचूक विधान कोणते? चौरसाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. हे चुकीचं विधान आहे. हे चुकीचं आहे. कारण चौरसाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 360 असते. कोणताही चौरस असो मग तो. आयत असो, चौकोन असो, नंतर तो समलंब चौकोन असो, समांतर भुज चौकोन असो, पतंग असो. हा, ठीक आहे. पुढचा, त्रिकोणाच्या सर्व मापांची बेरीज काटकोन एवढी असते. काटकोन म्हणजे 90 अंश एवढी असते का? नाही, हे पण चुकीचं आहे. कारण त्रिकोणाच्या तीनही मापांची बेरीज ही 180 अंश असते. भूमितीचा सर्व पार्टची इथं रिव्हिजन होणार. एका प्रश्नामध्ये तुमचं सर्व भूमिती चेक केलं जात आहे. चौकोनाच्या बाजूंची संख्या ही त्रिकोणाच्या बाजूच्या संख्येच्या दुप्पट असते. बिलकुल चुकीचं आहे. चौकोनाला किती बाजू असतात? 4. त्रिकोणाला किती असतात? 3. त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज ही चौकोनाच्या सर्व कोणांच्या मापांच्या बेरजेच्या निम्मे असते. व्हेरी गुड. त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. चौकोनाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज 360 असते. 360च्या निम्मे 180. म्हणजे हे विधान अचूक आहे. हे विधान बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न विचारण्याची पद्धत बघा. खूप सुंदर प्रश्न विचारला गेला विद्यार्थी मित्रांनो. जितकं तुम्ही करत राहाल तितकं तुमची प्रगल्भता वाढत राहील विषयामध्ये. फक्त ऐकल्याने देखील खूप फरक पडतो. गोष्टींची माहिती होते आपल्याला. लक्षात घ्या. चला, पुढचा प्रश्न तुमच्या समोर आलेला आहे. प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करा. सर्वात मोठी संख्या कोणती? सर्वात मोठी संख्या कोणती? तर दशांश अपूर्णांकांमध्ये तुम्हाला या दिलेल्या आहेत संख्या. तर सर्वात मोठी संख्या जर तुम्हाला विचारली असेल तर येस, सर्वात मोठी संख्या 0.91 येणार आहे. व्हेरी गुड. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न वाचा. वाचून बेरीज वजाबाकी कुठं करावी लागते ते बघा आणि मला उत्तर द्या. काही प्रश्न मी तुमच्यासाठी सोडतोय आणि तुम्हाला ते सहज जमण्यासारखे आहेत. लक्षात घ्या, सहज जमण्यासारखे प्रश्न आहेत.
तर बघा, आदर्श विद्यालयाने 47,989 रुपये, सरस्वती विद्यालयाने 8,493 रुपये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गोळा केले. त्यातील 50,042 घरगुती वस्तूंसाठी व उरलेली रक्कम खाऊच्या पाकिटामध्ये वापरली. तर खाऊच्या पाकिटातील निधी किती? तर आपल्याला काय करायचे, 47,989 आणि 8,493 एवढा निधी जमा झाला. तर यांची बेरीज करून घ्या. यांची जर बेरीज केली तुम्ही तर तुमची बेरीज येते 8 आणि 8 16 अच्च्याला एक 56,482. याच्यामधून 50,042 रुपये घरगुती वस्तूंसाठी दिले गेले. तर तुमचं खाऊच्या पाकिटासाठी वापरलेली रक्कम 6,440. पर्याय क्रमांक 2 तुमचं उत्तर येणार आहे. व्हेरी गुड. चला, पुढचा प्रश्न खूप चांगला आहे. शेकडेवारीवरचा हा प्रश्न आहे. पुन्हा आपल्याला अचूक विधान निवडायला सांगितलंय. बघा, हे प्रश्न खूप चांगले आहेत. बघा, याच्याने तुमचं बराच सराव होणार आहे. चारही पर्यायांच्या किमती तुम्हाला काढून मग त्याची तुलना करावी लागेल. चारही तुम्हाला किमती काढाव्या लागतील. चला, 25% म्हणजे काय होतं? शेकडेवारीचं या चिन्हाचं निरसन करताना आपण संख्यांना किंवा ज्याला पण तो टक्केवारी अटॅच होते. म्हणजे बघा, जर मी असं म्हटलं 18%, 18%चा अर्थ काय होतो? 18/100. एक्स टक्केचा अर्थ काय होतो? x/100. हा, मग इथं 25% म्हणजे 25/1000 होईल का? नाही. हे ऍक्च्युली असं पाहिजे होतं, 25/100. मगाशी आपण बघितलं. आता 20चा 10% जर विचारलं असतं, 20चा शेकडा 10 विचारलं असतं, तर किती झालं असतं? 2. आपण बघितलं, एखाद्या संख्येचं जर तुम्हाला 10% काढायचं असेल तर त्या संख्येला 10ने भागून टाकायचं. मग शेकडा 10 जर 2 आहे, तर 20चा शेकडा 5 किती यायला पाहिजे? शेकडा 5 म्हणजे 10, शेकडा 10च्या म्हणजे 1 यायला पाहिजे होतं. इथं 4 दिलं म्हणजे हे पण उत्तर चालणार नाही. 50चा शेकडा 50 म्हणजे किती होईल? 2.5 होईल का? नाही. एखाद्या संख्येचा शेकडा 50 म्हणजे त्याच्या निम्मे. म्हणजे त्याच्या निम्मे. लक्षात घ्या. त्याच्या निम्मे. आणि म्हणून तुमचं उत्तर या ठिकाणी 25 असायला पाहिजे होतं. हे पण चुकीचं आहे. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असणार आहे. 0.68. याला जर मला शेकडेवारीमध्ये रूपांतरित करायचे तर मला 100ने गुणावं लागेल. आणि 0.68 म्हणजे काय? 68/100 गुणिला 100. तो कॅन्सल झाला तर हे उत्तर तुमचं बरोबर आहे. हे उत्तर तुमचं बरोबर आहे. येस, व्हेरी गुड. चला, पुढचा प्रश्न तुमच्या समोर आलाय. एक शर्ट शिवण्यासाठी 2.25 मीटर एवढं कापड लागतं. तर 5 शर्ट शिवण्यासाठी किती मीटर कापड लागेल? येस, 2.25 मीटर. 2.25 म्हणजे 2.25. हा, 5 करायचे आता आपल्याला. येस, 11.25 म्हणजे बघा, एवढं मीटर कापड लागतं. 2.25, 2.25 मीटर. आता आपल्याला 5ने गुणायचं याला. 5ने जर गुणलं तर 2 पंचे 10 होतील. म्हणजे अच्छा, करण्याचा प्रयत्न करा. 2.25 मीटर. पाच शर्ट बनवायचे. चला करा, याला गुणाकार केला तर 5 5 25, अच्छा 2, 5 दुने 10, 2 12, अच्छाला 1. तर 11.25 मीटर तुमचं उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. चला, पुढचा प्रश्न आपल्या समोर आलाय. 36च्या एकूण विभाजकांची संख्या आणि 24च्या एकूण विभाजकांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे?
आता 36चे विभाजक म्हणजे 36ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो? 36चे विभाजक मी लिहितोय बघा. कोणत्याही संख्येचा पहिला विभाजक असतो 1, नंतर 36ला 2ने भाग जातो, 3ने भाग जातो, 4ने जातो, 6ने जातो, 9ने जातो, पुन्हा 12ने जातो, 18ने पण जातो आणि स्वतः 36ने भाग जातो. म्हणजे एकूण किती विभाजक झाले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 9 विभाजक झाले. 9 विभाजक. 36चे एकूण विभाजक किती आहे? 9. आता 24चे विभाजक लिहा. चला लिहा, मी तुम्हाला वेळ देतो. 24ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो? कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक 1 असतो आणि सर्वात मोठा विभाजक ती संख्या स्वतः असते. हा, 1 नंतर 2ने पण भाग जातो, याला 3ने जातो, 4ने जातो, 6ने जातो, 8ने पण जातो, नंतर 12ने जातो आणि स्वतः 24ने जातो. मग चेक करा किती आले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आले. 8 विभाजक. मग 36चे विभाजक 9 आहेत आणि 24चे विभाजक 8 आहेत, तर ते 1 ने जास्त आहेत, म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. पुढचा प्रश्न बघा. 75,9,535 या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या खालीलपैकी कोणती? आता याला पहिल्यांदा अंकांमध्ये लिहून घ्या. 75,09,000. ओके, 9,035. 9,035. मग इथं 9,000 असं लिहावं लागेल तुम्हाला. 9,035 ही झाली तुमची संख्या. 75,09,035. पुन्हा एकदा लिहितो बघा मी. 75,000, 75,00,000, 75,00,000, 9,035 ही एक संख्या झाली. आणि याच्या पुढची 535 आहे का? 535. सो 535 ही संख्या झाली. याच्या पुढची येणारी संख्या 75,000, 75,09,536 असं तुमचं उत्तर असायला पाहिजे. सो जे तुम्हाला पर्याय क्रमांक 4 मध्ये तुम्हाला दिसतंय. येस. पुढचा प्रश्न बघा. खूप सुंदर प्रश्न आहे. प्रत्येकाने प्रश्न वाचा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चला, पुन्हा एकदा सांगतो, जिजाऊच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या चॅनलची लिंक शेअर करा. बिकॉज शेअरिंग इज केअरिंग माय डिअर फ्रेंड्स. येस, शेअरिंग इज केअरिंग. कम ऑन एव्हरीवन. जिजाऊच्या मार्फत या मोफत ऑनलाईन मार्गदर्शन केंद्राचा फायदा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी या चॅनलची लिंक शेअर करा. वृक्ष संवर्धन कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्र शासनाने अमरावती अकोला व अमरावती यवतमाळ या मार्गाला दुतर्फा 8,000 झाडं लावली. त्यापैकी 40% झाडं अमरावती अकोला महामार्गावर लावली. तर ओके बघा, 40% अकोला अमरावतीवर या महामार्गावर लावली. म्हणजे अमरावती यवतमाळ याच्यावर किती लावले असतील? 60%. येस. मग 60% कोणाच्या 60%? 8,000च्या 60%. मग 8,000 गुणीला 60% म्हणजे 60/100. 2 शून्य कॅन्सल झाले. 8×48 आणि गुणाकारामध्ये इथला एक शून्य आणि इथला एक शून्य, 2 शून्य ठेवून द्या. म्हणजे अमरावती आणि यवतमाळ या महामार्गावर 4,800 झाडं लावण्यात आली. येस. ओके, चला पुढचा प्रश्न हा थोडासा वेगळ्या स्वरूपामध्ये आहे. या ठिकाणी दिलेला एक चित्र स्वरूपामध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे आणि त्या घरामध्ये, खेड्यातील काही घरांमध्ये दिलेल्या रंगाचे रेशन कार्ड आपल्याला दिलंय बघा. रेशन कार्डचा रंग पांढरा, घरांची संख्या ही. एक चित्र म्हणजे 100 घरं. म्हणजे इथं 100 आणि हे 100 म्हणजे किती घरं झाले? हे 200 घरं झाले असतील. पिवळ्या रंगाचे पण 200 घरं आहेत. केशरी रंगाचे 1, 2, 3, 4 म्हणजे 400 घर आहेत. चला प्रश्नांची उत्तर द्या. मी तुम्हाला वेळ देतोय. खूप सुंदर प्रश्न आहे. याला म्हणतात माहितीचे विश्लेषण. हा प्रश्न प्रकार पण आजकाल फार फेमस होतोय, फार प्रचलित होतोय. तर याच्यावर पण तुम्ही लक्ष द्या. माहितीचे विश्लेषण. केशरी रेशन कार्ड असलेल्या घरांची एकूण संख्या किती? एकूण घरांची संख्या 400. व्हेरी गुड. पांढरे रेशन कार्ड असणाऱ्या घरांची संख्या. ओके, ही पिवळे रेशन कार्ड व केशरी रेशन कार्ड असलेल्या घरांच्या संख्येच्या किती पट आहे? आता पांढरेवाले किती आहेत? 200. आणि ह्या दोघांची मिळून किती होतं? 600 होतं. ओके, सो ती 103 पट आहे. 600ची 103 पट किती होतात? 200 होतात. म्हणून तुमचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणिताचे हे खूप चांगल्या लेवलचे प्रश्न, वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न आपण या ठिकाणी चर्चा केली आहे.
आशा करतो की तुम्हाला आजचं सेशन आवडलं असेल आणि तुम्ही एन्जॉय केला असेल. जिजाऊच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आपल्याला येणाऱ्या ऑगस्ट महिना संपेपर्यंत या चॅनलवरचे 1000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत. 1000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत. म्हणजे कमीत कमी 1000 विद्यार्थ्यांपर्यंत या चॅनलची लिंक गेली पाहिजे. त्यांना या गोष्टीचा फायदा झाला पाहिजे. लक्षात घ्या. ठीक आहे? चलो थँक यू व्हेरी मच. बाय बाय. हॅपी लर्निंग.